हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. ते आज ॲक्च्युली वेळ आहे सकाळची आणि सकाळची वेळ म्हटलं की मुलांचे टिफिन आणि सुरुवात होते आपली किचनमधूनच. तर रियान आणि ईशानचा मला टिफिन बनवायचा होता. पहिल्यांदा तर मी ना किचनमध्ये आल्यानंतर हे माझं डेली ठरलेलंच आहे की रियान आणि ईशानच्या परत एकदा रात्री तर धुतलेलेच असतात टिफिन, पण परत एकदा व्यवस्थित धुवून घ्यायची, बॉटल वगैरे भरून ठेवायच्या आणि मग जे काही प्रिपरेशन आहे ते बनवायचे किंवा टिफिनला देण्यासाठी बनवायचे ते मला कामं करून घ्यायची होती. आधी तर मी व्यवस्थित बॉटल वगैरे क्लीन करून घेतल्या होत्या, पण परंतु परतही मी त्या व्यवस्थित फिल्टरच्या पाण्याने वगैरे क्लीन करून घेते, भरून वगैरे ठेवते आणि नंतर ना माझं दुसरं काम सुरू होऊन जातं. आज नाश्त्यात काय बनवायचं हा मी कालच ठरवून ठेवलं होतं. मला बनवायचं होतं बीटरूट डोसा आणि मी बॅटर काही घरी वगैरे बनवलं नव्हतं. कालच शॉपमधून घेऊन आली होती, तर त्याचं असं काही प्रिपरेशन चालू होतं आणि पहिल्यांदाच मी ॲक्च्युली बीटरूट डोसा ट्राय करते. याआधी मी कधीही बनवला नव्हता किंवा तो मुलांना दिला नव्हता आणि हा पिंक डोसा त्यांना कसा वाटतो हे पुढे तुम्हाला सांगणार आहे. पहिले तर म्हटलं आधी हा डोसा बनवून घ्यावा. त्यासाठी मी ना एक बीट अर्धच होतं, हाफ बीट मी कट करून घेतलं, मिक्सरमधून मस्त फिरून घेतलं. पहिलाच ट्राय होता त्याच्यामुळं माहीत नव्हतं हे व्यवस्थित होईल नाही होईल आणि हे बॅटर मी जे की आहे विकतचं घेऊन आली होती. तर ते बॅटर घेतलं आणि त्यामध्ये जी प्युरी टाकली त्यात पण थोडंसं पाणी टाकलं होतं प्युरी बनवण्यासाठी, तर ते पातळच झालं होतं. डोसा तर याचा बनला असता, पण इडलीसाठी थोडा प्रॉब्लेम झाला. इडलीसाठी थोडं थिक असं बॅटर आपल्याला पाहिजे असतं. तर हा नवीन ट्राय सक्सेसफुल होतो की नाही होतो हे मी तुम्हाला पुढे सांगते. तोपर्यंत तर मी आधी छान असं बॅटर रेडी करून घेतलं, पण ते थोडंसं माझ्याकडून पातळच झालं होतं. पण म्हटलं पाहूया आता काय होतं काय नाही. सकाळी ही गडबड असतेच. आता डोसा म्हटलं की ईशानला चटणी हवीच असते, तो तसा खात नाही. सांबार वगैरे नसलं तरी चालतं इडली डोश्याबरोबर, पण त्याला चटणी पाहिजे. म्हणून तर पहिल्यांदा मी नारळ वगैरे सकाळीच फोडून घेतला होता आणि आता हे चटणीचं प्रिपरेशन होतं. जे काही खोबरं वगैरे ते कट करून घेतलं. त्याला जास्त काही तिखट पाहिजे नसतं. फक्त एखादी मिरची आणि थोडंसं खोबरं वगैरे आणि त्याला तडका दिला की त्याचं होऊन जातं. तर असंच काहीसं मी खोबरं वगैरे बारीक करून घेते. त्यामध्ये थोडंसं पुदिना आणि कोथिंबीर पण ॲड केलेली, एक मिरची ॲड केलेली, थोडंसं अद्रक असं काहीसं. तर हे छान असं बारीक करून घेतल्यानंतर ना त्याला मी तडका पण देऊन घेणार होते आणि नंतर ना माझं बाकीचं कोणीही असो सकाळी म्हटलं की भरपूर गडबड गोंधळ असतो. मुलांचा टिफिन म्हणा किंवा बाकीची काही तयारी. तर हे सर्व करायचं होतं. मी ॲक्च्युली ना घरात माझ्या थोडीशी झुरळ असल्यामुळं कोणतंही भांडं घेण्यापूर्वी वापरण्यापूर्वी ते पहिले स्वच्छ क्लीनच करून घेते आणि नंतरच वापरण्यासाठी त्याचा यूज करते. कारण की कसं होतं ना ते रात्रभर कुठं फिरतात, काय फिरतात. आपण सकाळी जरी व्यवस्थित असं किचन क्लीन केलेलं असलं तरी भांडे वगैरे रात्री घासून ठेवले असले तरी ते सकाळी व्यवस्थित क्लीन करूनच घ्यायला पाहिजे. अशाने मुलं थोडं म्हणजे आजारी वगैरे पडत नाही. आजारी पडण्याचं प्रमाण त्यांचं कमी होऊन जातं. माझं असं तरी असतं. म्हणून जसं मला शक्य होईल तितकं मी ते क्लीन वगैरे ठेवण्याचाच प्रयत्न करते आणि त्यासाठी मला थोडासा काहीतरी रामबाण उपाय करावाच लागेल. कारण की नेहमी ते कॉकरोच वगैरे पाहायला खूप म्हणजे असं इरिटेट वगैरे होतं. डोश्यासाठी चटणी तर मी बनवून घेतली, तडकाही झाला होता. आता मला बनवायची होती डोसे आणि हा फर्स्ट ट्राय होता माझा तर आयुष्यातला. कारण की नॉर्मल डोसे तर मी बनवतच असते, पण हा बीटरूटवाला पिंकवाला डोसा मी आज पहिल्यांदाच बनवणार होती. पाहूया म्हटलं टेस्ट वगैरे कशी होती आणि तो मुलांना आवडतो की नाही. तो हेल्दी तर आहे, पण त्यांनाही आवडलं पाहिजे. तर हा फर्स्ट ट्राय मी तर करत होती. छान असा म्हणजे नॉर्मल डोशासारखा त्यात विशेष असं काही वाटलं नाही मला. छान निघाला सुद्धा तो आणि चिकटला वगैरे पण नाही आणि म्हणजे निघाला छान बनला सुद्धा. अशा प्रकारे तर मी डोसे थोडेसे बनवून घेतले आणि 1-2 डोसे वगैरे बनवून घेतले आणि म्हटलं की इडलीचा कुकरही लावा म्हणून पाणी वगैरे पहिल्यांदा तर गरम करायला ठेवलं आणि हे भांडे वगैरे क्लीन करून घेतल्यानंतर ना थोडंसं ऑइल पण लावावं लागतं. मी तर स्टीलचं भांडं माझं यूज करते आणि हे बॅटर इडलीसाठी तर हलकंसं पातळ होतंच, पण थोडं ट्राय पण करायचं होतं. म्हटलं पाहूया इडली होते की नाही, जमते की नाही. तर त्यासाठी मी ही इडलीचे भांडे वगैरे व्यवस्थित बॅटरने भरून घेतले
आणि ते जे काही पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये मी ठेवून देणार होते. तर रियानला ॲक्चुअली इडली आवडते आणि ईशानला डोसा, म्हणून हे 2 पदार्थ होऊनच जातात. दोघांच्या आवडी थोड्याशा वेगळ्या. दोघंही म्हणजे डोसाही खातात, पण इडली रियानला तर आवडते आणि पिंक इडली, म्हणून मलाही पाहायचं होतं की त्याची काय रिॲक्शन आहे. त्याला कसं वाटतंय ही पिंक इडली पाहून. आवडते की नाही आवडते हे तुम्हाला सांगते मी पुढे. तर दोन्ही भांडे व्यवस्थित ते भरून घेतले आणि छान असे आता हे मी शिजवून वगैरे घेणार आणि तोपर्यंत बाकीचं काही जे काम आहे मला रियान, ईशानला उठवणं म्हणा किंवा त्यांची तयारी करणं म्हणा, ते करायचं होतं. खरं तर मी हे जे काही इडलीचं भांडं वगैरे ठेवत होते, त्याच वेळेस रिया उठला होता आणि रियान उठल्यानंतरनं म्हणजे सॅटर्डे, संडे तर सुट्टी होतीच, पण आम्ही काही स्टडी केलं नव्हतं. ॲक्टिव्हिटी फक्त तेवढी कंप्लीट केली होती. तर ॲक्टिव्हिटी कंप्लीट केली होती आणि पाहिलं तर अजून त्याचा होमवर्कही बाकी होता. मग मी पहिल्यांदा रियानला उठल्यानंतरनं होमवर्क करायला बसवलं आणि त्यानंतरनं दोघांची अंघोळ वगैरे झाली. ईशान आता तुम्हाला दिसतोय खूप खुश आहे, हॅपी आहे म्हणजे हा फार्मर लूकसाठी. पण पुढे गेल्यानंतरनं मी सांगते तुम्हाला काय झालं, कारण की असं व्हायला नको होतं. पण आता असो. तर काय झालं ना, पहिल्यांदा तर मी ना ईशानला व्यवस्थित कपडे वगैरे घालून घेतले आणि हे जे काही फार्मरचा लूक होता तो करायचा. पहिले जे फार्मर होते म्हणजे जे की आपल्या आजी-आजोबा वगैरे त्यांची पिढी, तर त्या त्या टाईपमध्ये असंच होतं की त्यांचं धोतर आणि हा सदरा म्हणजे कुर्ता वगैरे ते घालायचे आणि एखादं कापड वगैरे आपलं ते डोक्याला बांधायचे. म्हणजे कसं घाम वगैरे आला त्यानंतरनं तेच काढून ते असं मस्त पुसायचे वगैरे, असं काहीसं त्यांचं ते जीवन होतं, त्यांची ती लाईफ होती. तर तसा काहीतरी लूक क्रिएट करायचा माझा विचार होता. रिहूही तिकडे रेडी झाला होता. त्याचं दिवाळीचं सेलिब्रेशन आत्ता होणार होतं, कारण की 4 दिवसच त्यांना सुट्ट्या मिळाल्या. पण त्या काळात जे काही सायन्स एक्स्पो वगैरे होतं, त्याचं भरपूर प्रिपरेशन वगैरे होतं, म्हणून त्यांना काही तेव्हा जमलं नाही. ईशानला एकदम स्कूलला सुट्टी लागता म्हणजे 4 दिवस तर सुट्टी होती, पण त्यावेळेस त्याचं सेलिब्रेशन होऊन गेलं 1 दिवस. तर रिहूचं आणि त्यांचं सेलिब्रेशन राहिलं होतं, म्हणून आज त्याला त्या लूकसाठी रेडी केला होता. जो की ट्रॅडिशनल वेअर होतं. तो तिकडं मस्त खेळत होता. तो रेडी झालेला होता. त्याचं काहीतरी मस्ती वगैरे चालू होती आणि ईशानला जेव्हा मी मिशी काढायला गेले, त्यावेळेस त्याला खरं ते इरिटेशन झालं आणि त्यानंतरनं तो तो थोडा सायलेंटच झाला. कारण की त्याला ते जो एक्रेलिक कलर मी लावत होती, तो असा ओढल्यासारखा होत होता आणि थोडंसं वेगळं काहीतरी फील होतं ना, त्या टाईपमध्ये तो थोडा अनकम्फर्टेबलच फील झाला. पण लूक तर करायचा आहे. कालपासून जी आपण मेहनत केली, तर ते तर कंप्लीट करायलाच पाहिजे आणि ह्यांना मुलांनाही कळायला पाहिजे ना फार्मर काय असतं. जे काही डॉक्टर, टीचर, बाकीचे जेही प्रोफेशन असतात, ते मुलं मस्त रेडी होऊन येतात. पण असंही काहीतरी वेगळं आपण ट्राय केलं पाहिजे. त्यांना समजलं पाहिजे ते. म्हणून माझं असं होतं, की नाही आपण फार्मर बनूयात. पाठीमागे रियानची जेव्हा ॲक्टिव्हिटी झाली, तेव्हाही मी मी रियानला फार्मरच बनवलं होतं. आणि त्यासाठी त्याला सर्टिफिकेट सुद्धा मिळालं होतं. कारण की वेगळं आणि युनिक काही असं असलं, तर ते छानही वाटतं आणि मुलांनी पण ते एन्जॉय करायला पाहिजे. त्यांना त्यातल्या गोष्टी समजायला पाहिजे, असं माझं काहीसं होतं. मी त्याला ईशानला रेडी केलं आणि त्यानंतरनं ह्या दोघांचं इथं फोटोशूट सुरू आहे. म्हणजे रियानच्या हातात ॲक्चुअली ब्लूटूथ आहे आणि तो अशाच काहीतरी क्लिक करतोय रँडम. मी त्याला सांगत होते. दोघांचं पण सुरू होतं मस्ती वगैरे. हा जो टिकाव होता, मी तो काल आदल्या दिवशीच बनवला होता, जो की तुम्ही कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल त्याला. मस्त रेडी झाले आणि स्कूलला त्यांना मी सोडूनही काय आले. झालं, ईशानचं जे काही स्कूलमध्ये सेलिब्रेशन होतं, जे की कम्युनिटी हेल्पर बनून जायचं होतं आणि रिहूसाठी होतं दिवाळीचं सेलिब्रेशन. त्यांचं काही सेलिब्रेशन झालं नव्हतं, म्हणून आता मंडेला म्हणजे आज त्यांनी घेतलंय. तर मला काय होतं, की मस्त मुलांनी म्हणजे छान रेडी होऊन जावं. असं नाही की मी ब्लॉग बनवते आणि मला कंटेंट हवंय म्हणून मी त्यांना काहीतरी बनवून देते, असं बिलकुल नाही. मला ह्या गोष्टी करायला खूप आवडतात. या पाठीमागे मी भरपूर वेळा म्हणजे ईशानचे किंवा रियानचे दोघांचे खूप छान-छान असे फोटो काढलेत आणि मला आवडतं हे सगळ्या गोष्टी करायला. वेळ असतो म्हणजे घरातली कामं आवरून तितकं तर मी करू शकते, की त्यांचा हा लूक बनवायचा पोलीस किंवा फार्मर किंवा डॉक्टर. मी इव्हन ईशानचे सुद्धा बनवलेले आहेत असे काही. तेव्हा माझं भले YouTube चॅनल नव्हतं, पण ह्या गोष्टी मी पहिलेही केलेल्या आहे आणि आता तर चॅनल आहे, तर मी चॅनलवरती दाखवण्याचा प्रयत्न करते तुम्हाला आणि आपल्याला आवड असली, की आपण खरंच हे गोष्टी करतोच.
तर आज ईशानची होती कम्युनिटी हेल्पर, जी की ऍक्टिव्हिटी होती ती ईशानला बनून जायचं होतं कम्युनिटी हेल्पर. तर त्यामध्ये असं काही कंपल्शन नव्हतं की तू हेच बनून ये किंवा तू तेच बनून ये, डॉक्टर, लॉयर किंवा टीचर, फार्मर, असं काही. शेतकरी कुटुंबातील आहोत तर त्याच्याबद्दल आपल्याला आदर हवाच आणि असायलाच पाहिजे. कारण की काय चुकीचं आहे त्यात? एक शेतकरी असला म्हणून काही वाईट होतं का किंवा काय? एक तर शेतकऱ्यांना म्हणजे खरंच खूप म्हणजे मला भारी वाटतं की शेतकरी फॅमिलीतून मी आहे, बिलॉंग करतीये आणि त्यात मला तर काही लाज वाटत नाही. पण जे मुलं असतात ना ते मुलांना, छोट्या मुलांना स्कूलमधले चिडवतात वगैरे, हे काय घातलंय किंवा हे काय ओल्ड एज असं काहीतरी. तर ते करायला त्यांना नको वाटतं. पण मला ह्या गोष्टीत आहे इंटरेस्ट, मला आवडतं. तर मी ईशानला ठरवलं की तुला फार्मर बनायचंय आणि मस्त छान आम्ही काल एवढी छान तयारी केली. बॉक्स वगैरे नव्हता तो टिकाऊ बनवण्यासाठी, तर तो कसा अरेंज केला काय हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये पाहिलंच आहे. तर छान मस्त आवरून वगैरे दिलं मी ईशानचं. थोडंसं मिशी वगैरे काढायची म्हटलं की त्याला थोडंसं झालं होतं की यार मम्मा, हे असं थोडंसं ओढल्यासारखं होतं. ॲक्रेलिक कलर जो मी त्याला यूज केला, तर तो असा ओढल्यासारखा होतो. तर थोडंसं तो अनकम्फर्टेबल फील करत होता. त्याच्याबद्दल काही वाद नाही. पण जेव्हा मी गेली ना, जेव्हा आम्ही रेडी होऊनच खाली गेलो बिल्डिंगच्या, तर ईशानचे जे काही होते क्लासमेट वगैरे ते काहीच बनले नव्हते. नॉर्मल स्कूलचा युनिफॉर्म घालून वगैरे चालले होते. त्यावेळेस त्याला लगेच वाटायला लागलं की मम्मा असं कोण बनलं नाही, मी का बनू? कशासाठी बनायचं किंवा नाही, कोणच बनत नाहीये. ह्या सर्व गोष्टी. पण यात काय वाईट आहे? याच्यात काय आहे? त्यांना नाही बनायचं, ओके ठीक आहे. ते नॉर्मल ड्रेस घालून आले. पण ईशानला बनायचं होतं किंवा माझी इच्छा होती की तू बन, थोडंसं स्पीच दे. आपण थोडंसं स्ट्राँग व्हायला पाहिजे आणि लोकांपेक्षा युनिक काहीतरी करतोय त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे. पण हा थोडा अनकम्फर्टेबल फील करायला लागला. ठीक आहे, मी त्याला घेऊन गेली आणि मला पण असं वाटलं, यार आपण तर चुकलो नाही ना, मेसेज नक्की आजचाच आहे का? हे मी 3-4 वेळेस खरं तर मोबाईलमध्ये चेक केला ग्रुपवरती. तर हो, आजचाच होता आणि मग मी त्याला म्हटलं, "नाही इश्यू, ही ॲक्टिव्हिटी आहे आज, तुला जावंच लागेल." तर ठीक आहे. तो पण गेटपर्यंत गेला चांगला. स्कूलच्या गेटच्या पुढे तो जायलाच रेडी नाही, की "मम्मा नाही, मला चेंज करायचंय, नको." कोणच बनलं नाही आणि खरं तर 1 मिनिटासाठी मी सुद्धा अशी झाले, की यार खरंच आजच ॲक्टिव्हिटी आहे का? कोणीच बनलेलं दिसत नाहीये. तर आणखीन 1 मिनिटानंतर थोडेसे 1-2 मुली वगैरे मला दिसल्या, की ज्या की शेफ बनून आलं होतं, कोण टीचर बनून आलं होतं, कोण डॉक्टर बनून आलं होतं. तेव्हा ईशानलाही बरं वाटलं. ठीक आहे, हां मम्मा, ओके, मी आता जातो, की आहे मला कुणीतरी जोडीदार. म्हणजे त्याचं असं नव्हतं, की मला फार्मर बनवलंय, ओल्ड एजचा लूक केलाय माझा म्हणून मग त्याला वाईट वाटतंय, असं नव्हतं. पण त्याचं होतं, की कोणच बनलं नाही आणि मी एकटाच कसं काय? म्हणजे आज ॲक्टिव्हिटी नाही, असं काही. नंतर तर ईशान स्कूलला गेला छान आणि तिकडनं आल्यानंतरही त्याने त्याचा फीडबॅक मला सांगितलेला आहे. ते तुम्हाला मी नंतर शेअर करतेच. आता तर पहिले मी रियानचं स्कूलचं टायमिंग झाल्यानंतर रियानला स्कूलमधनं घेऊन आली आणि त्यानंतर त्याच्या गप्पा चालू होत्या, की आज क्लासमध्ये काय केलं मॅमने, काय बोलल्या वगैरे. आणि हे थोडंसं त्यांना विचारलं पण पाहिजे, कारण की त्याचं थोडंसं कम्युनिकेशन होतं. स्कूलमध्ये काय होतं, काय नाही, हेही ते सांगतात आपल्याला आणि आपल्यालाही समजतं, की स्कूलमध्ये मॅम काय घेतात, काय शिकवतात. आता हे फोटो वगैरे काढले, सर्टिफिकेट दिले, त्याचं तो काहीसं सांगत होता मला. ह्या गप्पा-टप्पा झाल्यानंतरनं मी रिऊला पहिले तर खायला वगैरे दिलं आणि ते झाल्यानंतरनं रियानचा हट्ट होता, की मम्मा मला फोन पाहिजे. तर इव्हनिंगचा टायमिंग पण खूप हेक्टिक होत होता. म्हणून म्हटलं, "नाही रिऊ, आपण आजपासून दुपारी स्टडी करून घेऊ, जेणेकरून इव्हनिंगला तुला खेळता येईल किंवा तू जर झोपला तरी काही हरकत नाही. जेवण वगैरे झाल्यानंतर झोपलं तर काही लवकर आपल्यालाही हे होत नाही. नाहीतर मग इव्हनिंगला कसं रिऊचाही स्टडी घ्या, ईशानचाही स्टडी घ्या आणि बाकी स्वयंपाक वगैरेची पण गोष्ट असते." तर म्हटलं, नाही, आजपासून आपण थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करू, जेणेकरून रियानही झोपणार नाही आणि संध्याकाळी आपल्यालाही जास्त हेक्टिक होणार नाही. दुपारची वेळ तशी थोडीशी फ्री असतेच. त्याला खेळायला तर खूप आवडतं. तो खेळत तर असतोच कंटिन्युअसली, त्याचं खेळणं सुरू असतं. म्हणून म्हटलं, नाही, थोडेसे चेंजेस आता करायलाच पाहिजेत. आणि म्हणून मी जो काय आज रीडिंगच होतं, त्याला रायटिंग वगैरे काही नव्हतं. तर तेच त्याच्या गप्पा मी ऐकते, की काय म्हणतोय वगैरे. एरो, एक्स, B for B. B for
B for bat. B for bear. Head ball, ball. Yeah. Thank you. Cat. आता तर ही वेळ होती इव्हिनिंगची आणि मला बनवायचं होतं स्वयंपाक. ईशान अजून क्लासमध्ये होता, पण म्हटलं त्याआधी फटाफट स्वयंपाक वगैरे बनवून घ्यावं, जो की वेळ आहे. नंतर तो आल्यानंतर त्याचा स्टडी असतो, म्हणून म्हटलं चला स्वयंपाकाला स्टार्ट करूया. तर मला आज बनवायची होती दोडक्याची भाजी आणि हे थोडंसं बॅटर जे की मला इव्हिनिंगला बनवून ठेवलं होतं. मी थोडंसं भाजी वगैरे खावीशी वाटली होती म्हणून. तर त्याचं थोडंसं राहिलं होतं, तर म्हटलं ते आधी तयार करून घ्यावं. भजी बनवत साईड बाय साईड माझं दुसरंही काम चालू होतं. म्हणजे मी दोडके वगैरे भाजीसाठी काढून ठेवले. परत मला आज एक कारल्याची भाजी बनवायची होती. सॅटर्डे मार्केटमधून जे कारले आणले होते ते जास्त वेळ ठेवले ना, हळूहळू ते आतमधून रेडिश म्हणजे असे लाल व्हायला लागतात, पिकायला लागतात. तर तेही साईडला काढून ठेवले. आणि आज तब्बल 2 ते 3 दिवसानंतर ना आम्ही चपाती खाणार होतो, कारण की 2-3 दिवस झालं पीठ नव्हतं आणि तेच दळून वगैरेही मी आजच घेऊन आली होती. आज सकाळीच गिरणीत टाकलं आणि त्या ताईने मला आजच दळून वगैरे दिलं. मग ह्या चपाती वगैरे बनवायची होती, म्हणून मी पीठ मळून घेतलं. आणि साईडला ईशानही रिवही खेळत होता, कारण की तो कधी शांतच बसत नाही ना. आज असं झालं की क्लासवरनं आल्यानंतर ना तो झोपत असतो, पण आज माहित नाही, पण तो खेळत होता. रिवची बॅटरी अजूनही डाऊन झालेली नव्हती. मुलांना एनर्जी एवढी येते कुठून काय माहित नाही, पण भरपूर खेळत असतात. त्यांना खेळायला खूप आवडतं. रिव म्हणजे असं जाग्यावरच नसतो सारखं, हे घे ते घे, नवीन काहीतरी खेळणं घे, ते ट्राय कर, त्याचं सुरूच असतं. असं काहीसं चालू होतं. दोडक्याची भाजी बनवायची होती, म्हणून मी ते पहिले तर असे 4 काप करून घेतले, म्हणजे फोडी बनवले मोठे मोठे आणि त्याला मध्येच असे कट दिले. नंतर तेही एका भांड्यात ठेवून दिले कट करून. ते व्यवस्थित क्लीन वगैरे करून घेते म्हटलं. तर 20 रुपयाचे असे 3 असे छोटे छोटे दोडके आलेले. तर त्याची अजून एक वेळेस तर आरामशीर भाजी होईल, म्हणून जेवढं पाहिजे होतं तेवढंच मी कट करून घेतलं. हे कारले मी साईडला चिरून घेते, जेणेकरून मी ती व्यवस्थित पाण्यात वगैरे ठेवून देईल, मिठाच्या पाण्यात. आणि नंतर ना सगळं स्वयंपाक चपाती वगैरे बनवून झाली की त्याला तव्यावरती फ्राय करता येईल, असं काहीसा माझा अंदाज होता. म्हणून मी ह्याला म्हटलं कट करून घ्यावं आणि नंतर ना सांगते. कारले छान असे चिरून घेतले, ते पाण्यामध्ये टाकले, त्यामध्ये मीठ टाकलं आणि दोडके सुद्धा पाण्यामध्ये मी क्लीन करायला ठेवले होते. त्यानंतर भाजीची प्रिपरेशन केली, भाजीचं शिजत घातली आणि मी इकडे चपाती करायला घेतली, कारण की अजूनही माझ्याकडे थोडासा वेळ होता ईशानला घेण्यासाठी. तर म्हटलं फटाफट जेवढ्या होतील तेवढ्या मी चपाती करून घेते आणि त्यानंतर बाकी कारल्याची भाजी अजून बाकीच होती, ती नंतर करता येईल, असं काहीसं होतं. तर इकडं मी फटाफट चपाती बनवून घेणार आणि त्यानंतर ईशानला आणायला डान्स क्लासमध्ये जाणार होते. तर इतकी घाईची कामं करत करत आपला हा दिवस असा कधी संपून जातो ना, खरंच कळत नाही. आणि आता हे थोडंसं मी नवीन ट्राय करते, म्हणजे ह्या ब्लॉगिंगमध्ये आली आहे. तर आता तर मला खरंच वेळही पुरत नाही, की कुठं दिवस सुरू होतो आणि कुठं संपतो हेही समजत नाही. तुमच्या बरोबर काही गोष्टी शेअर करायला आणि रोजची कामं करायला खरंच वेळ पुरत नाही. आणि बरं झालं मी हे नवीन असं काहीतरी ट्राय केलं, त्यात माझा वेळही फटाफट निघून जातो आणि मुलांचंही होऊन जातं, जेणेकरून जे मी डेली लाईफमध्ये करत होते तेच तर मी आत्ताही करते. फक्त थोडंसं माझं काम वाढले, जे की एडिटिंग वगैरे असतं ते. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन एपिसोडमध्ये. तोपर्यंत बाय.